हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपल्याकडे एक पूर्वापार म्हण आहे, एक तीळ 7 जणांच्यात वाटून खावा. म्हणजे त्याच्यामध्ये समतेची, बंधुत्वाची जशी भावना आहे तसंच दानाची संकल्पना आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून तर आपल्याकडे दानधर्म असा शब्द आहे. म्हणजे दान करणं हा सुद्धा एक धर्म आहे असं आपल्या संस्कृतीत म्हटलेलं आहे. आपल्या सगळ्यांना दानधर्म म्हटलं की पैसे दान करणं किंवा एखादी इस्टेट दान करणं इथपर्यंत माहिती आहे. काळाच्या ओघामध्ये सामाजिक स्तरावरती दानाच्या संकल्पना बदलल्या आणि त्याच्यामध्ये रक्तदान आणि नेत्रदान या संकल्पना सुद्धा आपल्याला आता माहीत झालेल्या आहेत. पण फार कमी लोकांना अवयवदान करता येतं हे माहिती आहे. या पार्श्वभूमीवरती आज आपण अवयवदान म्हणजे नेमकं काय आहे हे माहीत करून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 30, 31 आणि 1 या 3 दिवसांसाठी म्हणजे 30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या 3 दिवसांसाठी राज्यभर अवयवदान महाअभियान राबवण्यात येते. हे अभियान नेमकं कशासाठी आहे, अवयवदान म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे, अवयवदान करण्यामागची जी काही भूमिका असती त्याच्याबद्दलचे जे काही लीगल निकष आहेत या सगळ्याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर जयप्रकाश रामानंद, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक आपल्या स्टुडिओत आहेत, त्यांचंही स्वागत. नमस्कार सर. सुरुवातीला आपण आता म्हटलं त्यानुसार आपल्याकडे दान ही संकल्पना खूप पूर्वापार आहे. रक्तदान सगळ्यांना माहिती आहे. गेल्या काही वर्षामध्ये नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान म्हणून तेही माहिती आहे. पण आपण ज्याला अवयवदान म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणता ऑर्गन ट्रान्सप्लांट, तर अशा पद्धतीची अवयवदान संकल्पना कधीपासून आली आणि आपल्या मानवी शरीरातील कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो? अवयवदान 3 प्रकारे करता येऊ शकेल. एक म्हणजे जिवंत व्यक्ती दान करू शकेल, त्याला आपण लाईव्ह डोनर असं म्हणतो. अशी व्यक्ती आपले किडनीज आणि लिव्हरचा काही भाग हे दान करू शकतो. ओके. दुसऱ्या प्रकारचं दान असतं जे नॉर्मली डेड म्हणजे मृत व्यक्ती करते. बर. अशा व्यक्तीचे डोळे आणि त्वचा हे दान करता येतात, मात्र ते 6 तासाच्या आत मृत्यूनंतर 6 तासाच्या. आणि तिसरा प्रकार आहे ज्याला मराठीत मस्तिष्क स्तंभ मृत्यू म्हणतात, ज्याला ब्रेन डेड आपण म्हणतो. आता ब्रेन डेड हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. ओके. तर अशी व्यक्ती असते जिचा ब्रेन स्टेम डेथ झाला असतो, ज्यामुळे तिची चेतना गेलेली असते आणि तिचा श्वासोश्वास थांबलेला असतो, मात्र तिची हृदय प्रक्रिया सुरू असते. अशा व्यक्तीमध्ये मात्र आपण खूप सारे अवयव दान करू शकतो. त्यामध्ये किडनी आहे, लिव्हर आहे, डोळे आहेत, स्किन आहे, इंटेस्टाईन आहे, पॅन्क्रियाज आहे, स्वादुपिंड आहे, लंग्स आहेत, हार्ट आहे, हार्टच्या झडपा आहेत, इव्हन इयरड्रम्स आणि बोन्स सुद्धा दान करता येतील. अच्छा. म्हणजे मृत्यूनंतर किंवा ज्याला आपण तुम्ही म्हटलं तसं की ब्रेन डेड जो पेशंट आहे त्याच्याकडून ह्या अशा पद्धतीच्या अवयवदानाची शक्यता असते. पण मला मुळात विलास नाही का टेक्निकल थोड्याशा गोष्टी समजून घेऊया. ब्रेन डेड आणि कोमा याच्यामध्ये फरक आहे का? हो, कोमा हा जनरल टर्म आहे. कुठल्याही फॉर्ममध्ये माणूस कुठल्याही कारणाने जेव्हा अनकॉन्शियस होतो, एकदम लो शुगर झाली, माणूस अनकॉन्शियस होतो, टेम्पररी हेड इंजुरी झाली म्हणजे मेंदूला मार लागला, मेंदूला फार मोठी डॅमेज न होता थोडा जरी झाला, तो माणूस कोमामध्ये जातो. एकदम हाय शुगर झाली, कोमामध्ये जातो. कोमा हे जनरल टर्म आहे. पण कोमामध्ये जाणं आणि बेशुद्ध होण्यात फरक आहे का? दोन्ही एकच. बर. कोमामध्ये जाणे म्हणजे बेशुद्ध होणे, नॉन अरोजेबल म्हणजे उठवता येणार नाही ज्याला कुठल्याही फॉर्ममध्ये. कोमाचे स्केल्स आहेत, ग्रेडिंग आहे. 3 पॉइंट्स टू 15 पॉइंट्स कोमा आहे. थोडासा अरोजेबल म्हणजे थोडंसं जागा ज्याला करता येतो, त्याचा स्कोअर प्रॉबॅबली 10 असेल. ग्लासगो कोमा स्केल प्रमाणे स्केलिंग असतं त्याचं. तर कोमा हे एक जनरल टर्म आहे. कुठलाही माणूस जो अनकॉन्शियस होतो व्हेरियस लेवलला, थोडासा अनकॉन्शियस, डीपली अनकॉन्शियस, हे कोमा. ब्रेन स्टेम डेथ हा फार स्पेसिफिक टर्म आहे. ब्रेन स्टेम किंवा मस्तिष्क स्तंभ, पण मराठीचा तो खूपच जो अगदी अवघड शब्द आहे. मस्तिष्क स्तंभ मृत्यू असा शब्द आहे. पण सर्वसामान्यपणे आजकाल अनेक इंग्लिश शब्द आपल्याला आता बोली भाषेत माहित झाले. त्यातला ब्रेन डेड, ब्रेन स्टेम, सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू, त्याच्या खाली असतो सेरेबेलम, छोटा मेंदू त्याच्या खाली,
म्हणजे स्पायनल कॉर्ड मज्जातंतू आणि ब्रेनचं कनेक्शन म्हणजे ब्रेन स्टेम. ओके. त्या ब्रेन स्टेम मध्ये आपले सगळे वरून येणारे कनेक्शन्स बॉडीला सप्लाय होतात. नाही, पण एखादा रुग्ण जर ब्रेन डेथ मध्ये गेला हो, तर त्याच्यानंतर तो किती काळ जिवंत राहील असं काही मेडिकली सांगता येतं का? कारण बऱ्याचदा असं होतं की कोमामध्ये गेलेला पेशंट हा कित्येक दिवसोंदिवस त्या कोमामध्ये असतो. काही पेशंट तर महिनोन्महिने राहतात. चारुदत्त, परत कोमाला स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे. कोमा हे जनरल टर्म आहे, कुठल्याही कारणाने अनकॉन्शियस होणे. त्यात ब्रेनस्टेम डेथ पण असू शकतो. ओके. ब्रेनस्टेम डेथ म्हणजे त्या भागाला इरिव्हर्सिबल डॅमेज, म्हणजे परत न इम्प्रूव्ह होणारी डॅमेज जेव्हा जातो त्यावेळी पेशंटला ब्रेन डेथ जाते. 5 ते 6 सायन्स आहेत ते. एक न्यूरोलॉजिस्ट, एक न्यूरोसर्जन, एक 2 फिजिशियन आणि एक भूलतज्ञ ॲनेस्थेसिस्ट मिळून त्या पेशंटला असेस करतात 45 मिनिट ड्युरेशन्सनी 2दा. आणि दोन्हीला जेव्हा लक्षात येते की ब्रेन स्टेम परत जागा किंवा जे आपण ब्रेन डेड माणूस परत जागा होण्याची शक्यता जेव्हा 0% असते, त्यावेळेच त्या माणसाला पुढे ऑर्गन डोनेशन किंवा अवयव दानासाठी डिफाईन केलं जातं. म्हणजे मुळात अवयवदान करायचे असतील तर ती व्यक्ती किंवा तो पेशंट ब्रेन डेथ हा घोषित झाला पाहिजे आणि कन्फर्म 100% कॉन्फिडन्सनी तो परत कुठल्याही फॉर्ममध्ये सर्व्हाइव्ह होण्याचं किंवा नंतर होऊन जागा होण्याची शक्यता पुन्हा तो शुद्धीवरती येणार नाही. हे 100% डॉक्टरनी कन्फर्म जेव्हा केलं त्यानंतरच आपल्याला ते ब्रेन डेथ म्हणून घोषित करता येईल. अच्छा, आता आपण मगाशी जेव्हा बोलत होतो की अवयव दान करत असताना 3 वेगळ्या पद्धतीचे प्रकार आहेत. एक जिवंतपणे करता येतं, त्यात तुम्ही सांगितलं त्यानुसार एक किडनी, आणि दुसरं तुम्ही सांगितलं जिवंतपणे करता येणारी ती म्हणजे लिव्हर. किडनी बद्दल, ट्रान्सप्लांट बद्दल मला सुरुवातीला बोलायचं, कारण किडनी ट्रान्सप्लांट हा अनेकांना परवलीचा शब्द झालाय, ऐकून वाचून बघून माहीत झालाय. किडनी ट्रान्सप्लांट बद्दल बरेचसे गैरसमज आहेत, त्याच्याबद्दल बरेचसे आजवर घोटाळे झाले. म्हणजे पैशासाठी म्हणून किडनी विकली अशा पद्धतीचे चित्रपटापासून ते रिअल लाईफमध्ये अनेक प्रसंग आपण बघितलेले आहेत. किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी आपल्याला मुळात कोणकोणत्या गोष्टींचे निकष पूर्ण करावे लागतात ॲज अ डोनर म्हणून? मला जर माझी किडनी कोणाला तर द्यायची असेल तर माझ्यावरती किमान कोणते निकष असतील? कायदेशीर डोनेशन काय? आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलगा मुलगी, एवढीच लोक कायदेशीररित्या एकमेकांना किडनी देऊ शकतात. बर, फक्त एवढीच लोक. चुलत भाऊ, आजोबा, आजी, मावशी हे सुद्धा लीगल किंवा कायदेशीर डोनर गव्हर्नमेंटच्या फर्स्ट लाईन रिलेटिव्ह मध्ये येत नाहीत. आता प्रत्येक जिथे ट्रान्सप्लांट होतं अशा हॉस्पिटलमध्ये एक कमिटी असते, लोकल कमिटी असते. त्या कमिटीमध्ये हॉस्पिटलची काही माणसं, एक हायकोर्टचा जज, डीन, हे सिव्हिल सर्जन हे पार्ट असतात. तर एवढेच नातं असेल, नवरा बायको, मुलगा मुलगी, आई वडील, भाऊ बहीण, ह्यांना डायरेक्टली परमिशन दिली जाते. ह्याच्या सोडून कोणीतरी चुलत भाऊ आला ज्याचं नातं आपण डायरेक्ट ब्लड रिलेशन म्हणतो, डायरेक्ट ब्लड रिलेशन, नवरा बायको लिगल रिलेशन आहे, डायरेक्ट ब्लड नाही, पण बाकीचे डायरेक्ट ब्लड रिलेटिव्ह फक्त एकमेकांना कायदेशीररित्या देऊ शकतात. पण जर एखाद्या मित्राला आपल्या मित्रासाठी किडनी द्यायची असेल तर तो देऊ शकतो का? किंवा तशी काही कायद्यामध्ये तरतूद आहे? आणि कायद्याच्या तरतुदी बरोबर मला आरोग्याच्या दृष्टीनं काय तरतूद असली पाहिजे किंवा त्यानं ती व्यक्ती कशी असली पाहिजे हे माहिती करून घ्यायचं. डेफिनेटली. आता पहिला मी आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलतो, डॉक्टर आहे म्हणून. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो फिजिकली अदरवाईज कुठल्याही अवयवामध्ये कुठलाही डॅमेज नाही पाहिजे. आम्ही जवळजवळ प्रत्येक अवयवाचं पूर्ण रीतीने अनालायसिस केल्यानंतरच त्यांना डोनर म्हणून फिट करतो. त्याला डायबिटीस, ब्लड प्रेशर, परत लिव्हर डिसीज, इंटेस्टाईनचं डिसीज, ब्रेन डिसीज, मानसिकरित्या सायकॅट्रिक इलनेस कुठलाही असला नाही पाहिजे. त्याला पूर्ण अंडरस्टँडिंग पाहिजे, समज पाहिजे की मी हे अवयव दिल्यानंतर मला कुठलं नुकसान होणार आहे का, त्याला पूर्ण ही माहिती पाहिजे. सायकॅट्रिस्ट, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू तज्ज्ञ प्लस मानसरूप उपचार तज्ज्ञ त्याचे पूर्ण ॲनालायसिस करतात. फिजिकली फिटनेस झाल्यानंतर मेंटलीही तो फिट पाहिजे, त्याच्यानंतर तो मेडिकली फिट होतो. अर्ली डायबिटीस, ब्लड प्रेशर असेल तर त्याला सुद्धा पुढे जाऊन किडनीची रिस्क असते, किडनी प्रॉब्लेम येण्याची. तशा डोनर्सना आम्ही स्ट्रेट वे रिजेक्ट करतो. त्याची इच्छा असेल, मला आता ब्लड प्रेशर आहे, पुढे जाऊन मला किडनीचा प्रॉब्लेम येणार आहे, तरीही माझ्या मित्राच्या प्रेमासाठी मी किडनी देणार आहो असं तो म्हटला, तरीही मेडिकली कोणीही त्याची किडनी घेतली जात नाही. मला शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे पण फक्त 1 वर्ष झाले मला शुगर सुरू होऊन, तरीही त्याला डोनर म्हणून रिजेक्ट केला जातो. हा मेडिकल पार्ट झाला. आता मित्र म्हटला तर कायदेशीर डोनरच्या किंवा कायद्याच्या भाषेत डोनरच्या डेफिनेशन मध्ये बसत नाही. अशा वेळी
त्याला कमिटी, हॉस्पिटल कमिटी हे इंटरव्ह्यू घेतला जातो हॉस्पिटलच्या कमिटीकडून, ज्यात नेफ्रॉलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्ट म्हणजे किडनी विकार तज्ज्ञ आणि सर्जन हे दोन्ही नसतात, कारण ते इन्फ्लुएन्स करू शकतात त्यांना. अच्छा. ते वेगळी कमिटी बसली जाते आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्या इंटरव्ह्यूमध्ये हे बघितलं जातं की हे खरोखर मित्राच्या प्रेमापोटी आहे की काहीतरी पैसे एक्सचेंज केले जातात. ती नंतर कमिटी गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कमिटीकडे, पुन्हा मुंबई झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीकडे त्यांना पेपर्स पाठवले जातात आणि तिथे कॅमेरामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो की तुम्ही खरोखर एकमेकांना प्रेमापोटी दिलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार होत नाही ना, याची तपासणी केली जाते. अगदी बरोबर. आणि खरोखर ती गरज आहे का, आणि ती तो देणारा जो काही आहे, किडनी देणारा दाता जो आहे तो आरोग्यदृष्ट्या तितका फिट आहे का हे तपासलं जातं. आणि दुसरी अजून एक गोष्ट बघितली जाते ती म्हणजे त्या म्हणजे रेसिपिएंट जो त्याला किडनी, तो जो किडनी घेणार आहे त्याला अजून कुठलाही पोटेन्शियल लीगल म्हणजे कायदेशीर डोनर अवेलेबल नाही आहे. अच्छा. हा एक अजून एक क्रायटेरिया बघितला जातो. ओके. पण किडनी ट्रान्सप्लांट करत असताना त्याला वयाचं काही बंधन आहे? युजली घेणाऱ्याला म्हणजे रेसिपिएंटला दुसरा कुठला अवयवाचा आजार नसेल तर कुठलंही एज लिमिट नाही आहे. आणि देणाऱ्यासाठी आम्ही युजली 60 ते 65 ला हे रेस्ट्रिक्ट करतो. अच्छा. आता 60 वर्षाचा एखादा माणूस बायोलॉजिकली 80 सारखा दिसू शकतो आणि एक 75-70 वर्षाचा माणूस इतका हेल्दी असतो की 60 वर्षाच्या सारखा बायोलॉजिकली असू शकतो. पण टेक्निकली आम्ही 60 to 65 नंतर प्रिफरन्शियली डोनर घेत नाही. डॉक्टर एक त्या प्रश्नातला एक भाग मी जरा असा स्पष्ट करतो की त्यात जे गैरप्रकार होतात त्याचा आपण जो उल्लेख केला, परवाचं हिरानंदानीचं प्रकरण अजूनही अनेक लोकांच्या लक्षात आहे. तर त्यामध्ये असं आहे की आपल्या इथं प्रचंड मोठा डिमांड सप्लाय गॅप आहे. म्हणजे आज भारतामध्ये जवळजवळ 5 लाख किडनी पेशंट्स म्हणजे किडनीच्या आजाराने ग्रस्त पेशंट्स हे किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि हे जे जनजागृती अभियान महाराष्ट्र शासन घेत आहे, हे घेण्याचं औचित्यच हे आहे की व्यापक प्रमाणात जर जनजागृती झाली आणि व्यापक प्रमाणात मोठ्या प्रमाणावर जर लोक ऑर्गन डोनेशनसाठी पुढे येऊ लागले तर आपोआपच असे जे अंडरहँड डिलिंग्स आहेत, असे जे प्रकार आहेत यांना आळा बसू शकेल. बरोबर. आणि मला वाटतं हे अभियान जे राज्य शासनानं राबवलेलं आहे त्याच्यामध्ये हेच आहे की यात अजून अवेअरनेस, जनजागृती नाही आहे. लोकांना काय वाटतं की अवयव दान करायचं आहे म्हणजे एक प्रकारे मृत्यूला आपण बोलवतोय किंवा मृत्यूविषयी आपण बोलतोय, आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त अशुभ, सगळ्यात जास्त भीतीदायक गोष्ट म्हणजे मृत्यू हे सर्वसामान्यपणे मानलं जातं. आणि त्यामुळं अवयवदान ही संकल्पनाच अजून आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये रुजलेली नाहीये. आणि आज आपण हाच प्रयत्न करणार आहे की अवयवदान म्हणजे काही फार आपण विचित्र करतोय, वाईट करतोय ह्यातला भाग नाहीये, तर ते अतिशय पुण्याईचं काम आहे एक प्रकारे. मगाशी आपण बोलत असताना म्हटला की काही अवयव हे आपण जिवंतपणी पण दान करू शकतो आणि काही अवयव हे मृत्यू पश्चात असतात. पण मग ज्याला अवयवदान करायचे त्याचा मृत्यू हा रुग्णालयातच आला पाहिजे, हॉस्पिटलमध्येच आला पाहिजे असं बंधनकारक आहे का? होय. ब्रेन स्टेम डेथ किंवा ब्रेन डेडला हा मृत्यू हॉस्पिटलच्या आयसीयू मध्येच व्हावा लागतो. बर. पण मला समजा जर माझे डोळे दान करायचे, मी जर माझं नेत्रदानाचा संकल्प केला आहे आणि दुर्दैवानं अपघाती मृत्यू झाला तर अशा वेळी नेत्रदान करता येतं? अशा वेळी त्याच्या नातेवाईकांनी मग कळवावं लागेल आणि 6 तासाच्या आत त्याचे डोळे आणि त्यांची त्वचा घेता येईल. आणि याकरता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा संकल्प करताना नातेवाईकांना विश्वासात घेणं फार महत्वाचं आहे. नातेवाईकांना सांगितलं पाहिजे की मी अशा प्रकारचा संकल्प करत आहे, असा फॉर्म भरत आहे. कारण हॉस्पिटलमध्ये जरी मृत्यू झाला तरी सुद्धा नातेवाईकांना विचारलं जातच, आणि नातेवाईकांना जर कल्पना नसेल की अशा प्रकारचा फॉर्म भरलाय तर मग अडचणी येऊ शकतात. आणि याकरताच आपण त्यांना एक डोनर कार्ड पण देतो फॉर्म भरला. अच्छा, मी फॉर्म भरतो, मी तो नेमका कुठे भरायचा, त्याची प्रोसिजर काय असते? नाही, फॉर्म तो मेडिकल कॉलेजमध्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन द्यायचा. आणि तो फॉर्म भरताना त्या फॉर्मवरती एका नातेवाईकाची सही असणं अत्यंत गरजेचं आहे. या व्यतिरिक्त फॉर्म भरून घेतल्यानंतर आम्ही एक डोनर कार्ड त्याला देतो. हे डोनर कार्ड ही त्या व्यक्तीने स्वतःजवळ बाळगलं पाहिजे. बर. आणि यामध्ये नातेवाईकांचा खूप महत्वाचा रोल आहे. तो असा की समजा संकल्प केला जरी नसला आणि जर नातेवाईकांनी जर परवानगी दिली तरी अवयवदान होऊ शकतं. हो, तरी होऊ शकतं. आणि संकल्प केला असला, फॉर्म भरला असला, मात्र ब्रेन डेड डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांनी काही कारणास्तव म्हटलं की आम्ही अवयवदान करू इच्छित नाही तर विषय तिथे संपतो. अच्छा. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला अनेकांना माहिती आहे की ग्रीन कॉरिडॉर तयार केला, आणखीन हार्ट ट्रान्सप्लांट यशस्वी झालं. म्हणजे चेन्नईहून मुंबईला आणलं किंवा एकदा तर बेंगलोरवरनं चेन्नईला नेलं, असे 2 काही बातम्या वाचनात आल्या होत्या.
हार्ट ट्रान्सप्लांट करत असताना नेमकी पुन्हा तिथे प्रोसिजर काय असते? बरं, पहिला डोनर सिलेक्शन, सॉरी रेसिपिएंट, कुणाला हार्ट जावं, हे एक झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी म्हणून एक ऑर्गनायझेशन असते, इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन प्रत्येक सिटीमध्ये किंवा स्टेट लेवलची. तिथं मला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि मला आज ना उद्या हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे असं मी जाऊन तिथं रजिस्टर करतो, माझं पूर्ण तपासणी होतो आणि माझा नंबर असतो 1 2 3 4 5 6 7. बरं, माझ्या ब्लड ग्रुपप्रमाणे माझा व्हेरियस ग्रुपमधला एक नंबर असतो. माझा हार्टचा माझा A ग्रुप आहे, माझा 5वा नंबर आहे, अजून B ग्रुप, असे नंबर रक्तगटानुसार आणखीन नोंदवलेल्या क्रमांकानुसार. बरोबर. आणि पॉईंट सिस्टीम आहे तिथे, पॉईंट सिस्टीम प्रमाणे तुमचा नंबर ठरतो. त्यानंतर जेव्हा कुठल्या तरी एक ब्लड ग्रुपचा पर्टिक्युलर माणसाचा मृत्यू होतो, ब्रेन डेड होतो, त्याच्यानंतर त्याचे नातेवाईक हो म्हणतात, सोशल वर्कर काउन्सिल करतात, तशा वेळी जो 1 नंबरवर असतो त्या ब्लड ग्रुप कॅटेगरीतला त्या माणसाला बोलवलं जातं आणि त्या माणसाला हृदय बंद पडायच्या अगोदर, म्हणजे ब्रेन डेड झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला चांगल्या क्वालिटीच्या ICU मध्ये त्याचं ब्लड प्रेशर मेंटेन करणे, त्याचा श्वास व्हेंटिलेटरवर मेंटेन करणे आणि त्याचे जरी ब्रेन वर्किंग करत नसेल तर बाकी अवयवाला रक्तपुरवठा शाबूत ठेवणे हे अत्यंत टेक्निकली चॅलेंजिंग आणि कष्टाचं जॉब आहे. हे ठेवतात. डोनरच्या म्हणजे देणाऱ्याच्या घरच्यांची परमिशन मिळाली की आम्ही आता तयार आहोत अवयवदानासाठी, तशावेळी सर्जनची टीम येते, त्याचं हृदय काढलं जातं, जो नंबर 1 त्या जसं ओपन हार्ट सर्जरी असेल ना ती ऑब्व्हियसली ओपन पूर्ण काढून सकट हृदय असं पूर्ण रीतीने काढलं जातं. अच्छा. आता ते 4 तासाच्या आत पुन्हा प्रत्यारोपण होणं त्याचं आवश्यक आहे. प्रत्येक अवयवाला थोडेसे लिमिटेशन आहेत. किडनीचं युजली 4 ते 8 तासाच्या आत 8 आवर्स प्रिझर्वेशन टाइम आहे. लिव्हरला थोडंसं वेगळं आहे. हार्टचं ऍट द अर्लिएस्ट 4 तास ते 6 तासाच्या आत हृदय प्रत्यारोपण करण्यात. लंगला अजून कमी टाइम आहे. बरं. लंग ट्रान्सप्लांट तसं टेक्निकली खूप डिफिकल्ट असल्यामुळे लंगला खूपच कमी टाइम आहे. लंगला विदिन 4 आवर्सच आहे. अच्छा. पण मग हार्ट ट्रान्सप्लांट करत असताना सुद्धा तिथेही पुन्हा एकतर पहिल्यांदा रक्तगट तपासला जातो, दुसऱ्यांदा त्याची गरज आणि त्याचा क्रम, जो देणारा आहे डोनर आहे तो त्याचा मृत्यू नॅचरल डेथ किंवा तुम्हाला म्हणलं तसं त्या पद्धतीने ऍक्सिडेंटल डेथ चालती, मेनली ऍक्सिडेंटल डेथ. ओके. अच्छा. डोनरची ऍक्सिडेंटल डेथ, कारण का बाकीचे अवयव बॉडीतले क्रश झाले, माझा ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या अंगावरून पूर्ण गाडी गेलेली आहे, तर बऱ्याचदा माझं किडनी, लिव्हर, हार्ट हे निकामी झालेलं असतं, प्लस लंग्स. युजली फक्त प्युअरली हेड इंजुरी म्हणजे मस्तकाला इजा झाली. पण लिव्हर किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करताना ऍक्सिडेंटल चालत नाही, पेशंट चालतो पण त्या अवयवांना इजा नाही झाली पाहिजे. अच्छा. हे सगळे 99% केसेस 90% केसेस ऍक्सिडेंटचे आणि एक 10% केसेस मेंदूत रक्तस्राव झाला आणि कोमामध्ये गेला किंवा ब्रेन डेड झाला. सबएरोटोनाइड हिमोरेज, इंट्रासेरेब्रल हिमोरेज, खूप ब्लड प्रेशर वाढलं, मेंदूतलं रक्त फुटलं, माणूस कोमामध्ये गेला, पण इरिव्हर्सिबल कोमामध्ये गेला, पण बाकी अवयव सगळे शाबूत आहेत. अच्छा. हे 2च कॅटेगरीतली माणसं अवयव करू शकतात. मेंदूला मार लागून हेड इंजुरी होऊन पुन्हा मोस्टली अपघातामुळे जे काही गंभीर परिस्थिती आली आहेत असे रुग्ण. आणि याच्या अनुषंगानेच मी सांगतो की त्यांनी जे सांगितलं की ज्याला अवयव दिले जातात तर लोकांच्या मनात अशी शंका असते की याला हे कशा पद्धतीने सिलेक्शन होतं, तर ते डॉक्टरने सांगितलंच आहे आता. तर यामध्ये मी फक्त एवढंच ॲड करू इच्छितो की यामध्ये कुठल्याही रेसिपियंटची म्हणजे ज्याला अवयव मिळतात त्याची आर्थिक स्थिती, त्याची जात, त्याचा धर्म हे काही पाहिलं जात नाही. हे ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियाने ठरतं की हे अवयव कोणाला जाणार. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हणतात, त्याच्या पुढे जाऊन आता अवयवदान हे तर आपण एखाद्याला पूर्णपणे नवीन आयुष्य देतोय अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जात पात, आर्थिक परिस्थिती ह्या बघण्याचा कुठे प्रश्नच येत नाही. महाराष्ट्र शासनानं 30, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये हे महाअभियान हाती घेतलेलं आहे. या निमित्तानं संपूर्ण जनतेमध्ये याच्याबद्दलचा एक अवेअरनेस, जनजागृती व्हावी आणि अवयवदान करण्यासाठी सुद्धा लोकांनी पुढे यावं हा त्यामागचा हेतू आहे. या विषयावर मला अजूनही काही माहिती घ्यायची आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प.
पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. कोल्हापुरी आतिथ्याची परंपरा आणि विविध प्रांतातील अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा नजराणा. स्काय रेस्टो बार्बेक्यू अल्पावधीत लोकप्रिय झालेला, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेला स्काय रेस्टो बार्बेक्यू म्हणजे ऑथेंटिक पंजाबी, मोगलाई, इंडियन, कॉन्टिनेंटल डिशेसचं बेस्ट अँबियन्सचं आलिशान हॉटेल. 3ऱ्या मजल्यावरील टेस्ट बर्ड तुम्हाला देईल विविध प्रांतातील फेमस आणि टेस्टी डिशेस त्या प्रांतातील ओरिजिनल शेफ्स कडून. रिझनेबल रेट्स आणि बेस्ट टेस्ट म्हणजेच स्काय रेस्टो बार्बेक्यू. वॅलेट पार्किंग, हसतमुख सेवा आणि होम डिलिव्हरी सह खवय्यांच्या सेवेत स्काय रेस्टो बार्बेक्यू, राजारामपुरी, 5वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर. O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प. पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय अवयवदान या संकल्पनेविषयी. मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं कुणालाच आपल्या मृत्यूबद्दल बोलणं आवडत नाही, किंबहुना ते आपल्याकडे अशुभ मानलं जातं. पण अवयवदान करत असताना आपण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा कुणाला तरी उपयोगी पडू शकतोय याचं समाधान फार मोठं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. काय होतं, आपण सगळेच जण आपल्या जगण्याचा विचार करत असतो, मृत्यूनंतर काय याचा तर कोण विचारच करत नाही, कारण आप मेला जग बुडालं ही आपल्याकडची म्हण आहे. पण या अनुषंगानं सगळ्यांच्याच मनामध्ये एक भीती असती आणि ती भीती अवयवदानाच्या बरोबर आडवी येते. ती म्हणजे अवयवदान केल्यानंतर किंवा अवयवदान करायचं असेल तर मृत्यूनंतर आपल्या शरीराचे काय म्हणू त्याचं विद्रुपीकरण होतं, शरीरावरती अत्याचार होतात, हेळसांड होते मृतदेहाची. ही जी काही संकल्पना आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे अवयवदान केल्यानंतर तो मृतदेह हा व्यवस्थितरित्या हाताळला जातो का? अवयवदानानंतर किंवा त्याचे ऑर्गन्स काढताना अतिशय व्यवस्थित तो देह हाताळला जातो. ज्या पद्धतीनं आपण रुटीन ऑपरेशन्स करतो त्या पद्धतीनंच ऑपरेशन करून तेवढा जो अवयव द्यायचा आहे तेवढाच काढला जातो आणि त्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित टाके घालून तो मृतदेह सन्मानपूर्वक नातेवाईकांच्या तो मृतदेह पुन्हा नातेवाईकांना दिला जातो आणि त्याचे ते सर्व अंत्यविधी करू शकतात. त्याच्या मृतदेहावर फक्त जिथे टाके आहेत तेवढाच भाग तेवढा दिसतो. कारण काय आपल्याकडे साधी गोष्ट आहे पोस्टमार्टम, म्हणजे हे सुद्धा लोकांना नकोस वाटतं. हे पोस्टमार्टम झालं म्हणजे काहीतरी फार मोठा अत्याचार झाला अशी आपल्याकडं मानसिकता आहे. पण आणि त्याच्यामध्ये असं असतं की मग ते कसंही शिवले जातात, ते टाके व्यवस्थित घातले जात नाही, त्यामुळे मृतदेहाची हेळसांड झाली असं म्हटलं जातं. पण याच्यामध्ये असं नाहीये, अजिबात होत नाही. आणि मगाशी आपण बोलत होता देहदानाबद्दल, ती संकल्पना मला थोडीशी माहिती करून घ्यायची आहे. देहदान संकल्पनेमध्ये मृत्यूनंतर संपूर्ण देहच दिला जातो आणि त्याचा उपयोग मोस्टली मेडिकल कॉलेजमध्ये होतो. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शरीरशास्त्र, अनाटॉमी शिकवण्यासाठी, शरीर रचनाशास्त्र हा विषय. पण मग तो देह मृत्यूनंतर किती काळ ठेवला जातो त्या कॉलेजमध्ये? तो वर्षभर ठेवला जातो तिथे, फॉर्मॅलिन मध्ये तो ठेवला जातो. काही केमिकल असतात त्याच्यामध्ये ठेवला जातो तो. आणि मग 1 वर्षानंतर त्या देहाचं काय केलं जातं? त्याचा रितसर ते डिस्पोजलचे त्यांचे टेक्निक्स आहेत ते पुरतात, ते कॉलेजच्याकडनंच होतं. अशा वेळेला देहदान केल्यानंतर तो मृतदेह पुन्हा त्याच्या नातेवाईकांना मिळत नाही. म्हणजे 1 वर्ष त्याच्यावरती जो काय असेल तो अभ्यास झाला आणि पुन्हा तो दिला असं होत नाही. म्हणजे देहदानामध्ये पूर्णपणे मृत शरीर किंवा मृतदेह हा त्या संस्थेकडे सुपूर्द केला की त्याच्याकडे पाठ फिरवायची. अगदी. त्यामुळे देहदान आणि अवयवदान खूप फरक आहे. जरी वाटताना आपल्याला ते अगदीच एकसारखे वाटतात, खूप प्रचंड फरक आहे. ओके. अवयवदानाबद्दल एक सांगायला गेलं तर त्याबद्दल आपण नाहीतरी एक आपली मृत्यूनंतर बॉडी पुरतात किंवा जाळतात. एक माणूस
साधारण 10 लोकांना जीवनदान देऊ शकतो. वा. 2 डोळे, 2 किडनी, 2 लंग्स, 1 हार्ट, 1 पॅनक्रियास, इंटेस्टाईन, बर, एवढ्या लोकांना जीवनदान देऊ शकता तो. त्यामुळं 9 ते 10 लोकांना तुम्ही जीवनदान देऊ शकता. अवयवदान ही संकल्पना परदेशामध्ये बऱ्यापैकी आता रूढ झालेली आहे, खूप पण आपल्याकडे अजून ती नाही आहे. याचं कारण आपण तेवढं मेडिकली ऍडव्हान्स झालेलं नाही असं आहे का? नाही, मेडिकली आपण खूप ॲडव्हान्स्ड आहोत. आपल्याकडे सध्या तुम्ही तामिळनाडूचं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर चेन्नईमध्ये 2008 पासून 31 जुलै 2016 पर्यंत 16,600 अवयवदान झालेले आहेत. माय गॉड. कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट म्हणजे मृत्यूनंतर. त्यातले साधारण 1590 किडनीज, 235 हार्ट, 750च्या आसपास लिव्हर. म्हणजे एक आपला स्टेट, एक भाग एवढा ॲडव्हान्स्ड आहे. तर बाकीचे पण टेक्निकली तेवढेच ॲडव्हान्स्ड आहेत. लोकांची एज्युकेशन आणि बरोबर जनजागृती आणि आणि एज्युकेशन हेच कमी पडत आहे. हे आपल्या भागात तुम्ही जरी कुठला तरी त्यांचा नातेवाईक मृत्यूच्या जवळ आहेत आणि त्यांच्या अवयवदानाबद्दल त्यांना सांगायला गेला तर त्यांच्याकडून रिॲक्शन खूप भयानक येऊ शकते. प्रत्येकदा येईलच असं. मगाशी म्हणलं त्या पद्धतीने की काय रे तू माझ्या मृत्यूबद्दल विचार करतोस का? हो, आमचा पेशंट जगवायचा सोडून तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न करता का, असा आळ डॉक्टरवर येईल ह्याची जास्त भीती आहे. यासाठी लोकांना अतिशय स्ट्रॉंगली आपण त्यांना एज्युकेट किंवा इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. नाही, आपला आजचा तोच प्रयत्न आहे. म्हणजे डॉक्टर विलासने सांगितलं की एक माणूस आपल्या मृत्यूनंतर 12 जणांना जीवनदान देऊ शकतो, त्यांना उत्तमरित्या पुन्हा आयुष्य जगायला देऊ शकतो. हे केवढी मोठी खरं तर पुण्याची गोष्ट आहे. म्हणजे आपण अशा वेळेला मात्र आपल्या धर्माचा पुण्याचा विचार करत नाही. अशा वेळेला आपण केवळ भावना प्रधान होतो. पण खरं तर अशा वेळेला प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज आहे. एक मुद्दा मला विचारायचा होता, एक सहज क्युरिओसिटी म्हणून. समजा मला एकदा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि मला कधीही पुन्हा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो असं मला वाटते, आणि त्याच वेळेला माझ्या एखाद्या जवळच्या मित्राला मला एखादा ऑर्गन द्यायची इच्छा आहे. तर मी जर माझ्या मृत्यूपत्रामध्ये किंवा मी जर असं विल केलं किंवा असा जर फॉर्म भरला की माझा जर अचानक मृत्यू उद्भवला आणि त्यानंतर त्या मृत्यूनंतर माझा अवयव, माझी किडनी असेल, माझी लिव्हर असेल, ही माझ्या मित्रालाच दिली जावी, तर तसं करणं शक्य आहे का? का पुन्हा ते तुमच्या क्रमानुसार ज्याला द्यायची आहे त्यालाच ती दिली जाणार? कायदेशीर रीतीने असं करणं शक्य नाही. पहिली गोष्ट त्याने हॉस्पिटलमध्ये मरावं, त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये व्हावा आणि त्यांना पुढच्या व्हेंटिलेटरवर 6 ते 12 तास ठेवण्यासारखी त्यांची परिस्थिती पाहिजे. म्हणजे ब्लड प्रेशर वगैरे मेंटेन्ड पाहिजे, श्वासाच्या मशीनवर त्यांना ठेवता आलं पाहिजे. अशी झाल्यानंतर त्यांचा परत जे अवयव आहेत ते क्रमाप्रमाणे जी वेटिंग लिस्ट असते, किडनीची वेटिंग लिस्ट, लिव्हरची वेटिंग लिस्ट, हार्टची वेटिंग लिस्ट, त्या क्रमाप्रमाणेच त्या लोकांना जाणार. त्याच्या विलप्रमाणे किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे ह्या पर्टिक्युलर माणसाला द्यावा असं दायित्व करता येणार. कायद्यामध्ये आता तरी असं काही तरतूद नाहीये. अच्छा. पण आता तुम्ही मगाशी सांगितलं की एखाद्यानं जर तशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली आणि तो तुमच्याकडचा फॉर्म भरला आणि त्याला शासन स्तरावरती ते कार्ड मिळालं अवयवदानाचं, तर अशा वेळेला अवयवदान म्हणजे पुन्हा जो डोनर आहे, ज्याला दाता म्हणून ज्याची इच्छा आहे, त्याला आपल्या शरीरातले कोणकोणते अवयव द्यायचे हे पण त्याला त्याच्यामध्ये लिहावं लागतं का पुन्हा तो निर्णय त्या वेळेला तिथले डॉक्टर घेतात? तो फॉर्मवरती तरतूद आहे, तिथं टिक करता येतं कुठले अवयव तो देऊ इच्छितो. पण शेवटी कशा पद्धतीनं तो मृत्यू होईल आणि तिथल्या परिस्थितीनुसारच तिथले डॉक्टर निर्णय घेतील. पण ज्याला नेत्रदान करायचे ते सुद्धा नेत्रदानाचे फॉर्म भरतात, तर त्यावेळेला अन्य कुठलेही ऑर्गन त्याच्यामध्ये दान करण्याविषयी उल्लेख असत नाही. नेत्रदान आणि बाकी अवयवाच्या दानामध्ये फरक आहे. नेत्रदान मृत्यूनंतर 6 तासानंतरही होऊ शकतो. बाकी अवयवदानासाठी ब्रेन स्टेम डेथ करणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचा भाग आहे आणि तोच त्यातला महत्वाचा भाग आहे. त्याला जिवंत ठेवणे, त्याच्यानंतर प्रत्येक अवयव रिट्राईव्ह करेपर्यंत पुढचे 12 तास व्हेंटिलेटर, लाईफ सपोर्ट्सवर त्याला मेंटेन करणे अत्यंत गरजेचं आहे. पूर्ण अंगातलं सगळा ब्लड प्रेशर 0 झाला तर अवयव कुठलाही काढता येत नाही, डोळे किंवा. पण जेव्हा ब्रेन डेथ होतोय त्यावेळेला हार्टचं फंक्शनिंग चालू असतं? हो. किती वेळ? साधारण कुठल्या कारणाने आहे, ब्रेन स्टेमवर किती प्रेशर आहे ह्याच्यावर आहे, पण साधारण 12 तासापर्यंत 12 ते 24 तासापर्यंत आपण त्यांना मेंटेन करू शकतो व्हेंटिलेटर्स आणि ह्याच्यावर. अच्छा. आणि किडनी किंवा लिव्हर सगळ्यांना फक्त रक्तपुरवठा मेंटेन करणे महत्वाचं आहे. अच्छा. त्यातलंही काही ऑर्गन्सना डॅमेज होतो, पण जेव्हा बाहेर काढून बघितलं जातं अवयवदानाच्या वेळी हा अवयव यूज करण्यासारखे आहे का नाही हेही लक्षात येतं. अच्छा.
अशा पद्धतीच्या बँक्स काही आपल्याकडे भारतामध्ये आल्यात का? म्हणजे जसं स्टेमसेलची आता बँक तयार झालेली आहे, बरोबर. आपल्याकडे ब्लड बँक तर असतेच, अशा पद्धतीची ऑर्गन बँक अशी कुठे तयार झाली आहे? नाही. ह्या प्रत्येक ऑर्गनला एक लिमिट आहे स्टोरेजला. ऑर्गन बॉडीमधून रिट्राईव्ह केल्यानंतर सगळ्या ऑर्गन्समध्ये साधारण 4 ते 12 तासाच्या आत ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. त्या वेगवेगळे सोल्युशन्स आलेले आहेत, परफ्युजन सोल्युशन्स म्हणतात, त्याच्यात त्या ऑर्गन्समधून ते पास करून त्यांना चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्याची ही लिमिट आहे 4 ते 12 तास, ह्याच्या आतच ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. अच्छा, ओके ओके. तुम्ही या संदर्भामध्ये जे एक ब्रोशर किंवा पॅम्पलेट काढले आहे त्यावर ZTCC असं एक ते त्यावरती दिसते. हे ZTCC म्हणजे काय आहे? हे आहे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. अच्छा. आणि अशी सेंटर्स महाराष्ट्रात किती आहेत? नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे. बरं, अशी 4 ठिकाणी आहेत. पण समजा कोल्हापुरातल्या एखाद्या माणसाला अवयवदानाचा संकल्प करायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? तर त्यानं त्या कायद्याप्रमाणे फॉर्म नंबर 5 आहे तो भरला पाहिजे आणि तो भरून मेडिकल कॉलेजमध्ये दिला पाहिजे. आमच्याकडे तो दिल्यानंतर तो भरताना त्याने परत नातेवाईकाची सही घेतली पाहिजे आणि आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही त्याला डोनर कार्ड इश्यू करू. अच्छा. याला खरं तर हा प्रश्न इथे लागू नाही आहे, पण लोकांच्या मनातला प्रश्न म्हणून विचारतो की याला बहुतेक सर्व धर्मांनी सुद्धा परवानगी दिली आहे ना अवयवदानाला? बिलकुल, याला सर्व धर्मांची परवानगी आहे. कारण खरं तर अतिशय पुण्याईचं काम आहे. डॉक्टर विलास नाईक म्हणले तसं एक माणूस मृत्यू पश्चामध्ये 12 जणांना जर जीवदान देत असेल तर ते फार पुण्याईचं काम आहे. त्यामुळे ह्याला धर्माचा काही खरं तर संबंध असाच कारणच नाहीये. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की याला जात पात, धर्म, आर्थिक स्तर असा कुठलाही संबंध नाही आहे. ज्याची गरज अधिक तीव्र आहे त्याला तो अवयव दिला जातो किंवा त्याला तो अवयव त्याला आपण म्हणतो ट्रान्सप्लांट केला जातो. आणि अजून एक त्यात बाब अशी आहे की जो डोनर आहे त्यालाही कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जात नाही. त्यामुळे हे दान अतिशय शुद्ध मनाने केलेलं दान आहे. बरं. आणि त्याबरोबर प्रश्न असा आहे की मी म्हणजे माझ्या समजा कुठल्या घरातल्या कुटुंबियातल्या एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीचे अवयवदान केले असतील तर ते अवयवदान कुणाला दिले गेले हे समजतं? हेही समजत नाही. बर. म्हणजे माझ्या घरातल्यानी एखाद्याने जर अवयवदानाचा संकल्प केला आणि प्रत्यक्षात तशा पद्धतीचं अवयवदान झालं तरी सुद्धा ते अवयव कुणाला गेले हे समजणार नाही आणि त्या अवयवदानाबद्दलची कोणतीही आर्थिक रक्कम त्या कुटुंबियांना मिळणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने शुद्ध दान आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही बिझनेस किंवा कुठल्याही पद्धतीचा आमिष दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला वाटतं 30, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनानं हा जो काही अवयवदान महाअभियानाचा उपक्रम घेतलेला आहे त्याच्या मागची संकल्पना काय आहे हे आपण समजून घेतलेला आहे. पुन्हा मुद्दा तोच आहे की अनेक गोष्टींबद्दल आपल्याला माहितीच असत नाही. त्यामुळे अवेअरनेस, जनजागृती अत्यंत महत्त्वाची असते. आज आमचा हाच प्रयत्न होता. काही वर्षांपूर्वी जर कोणी जर रक्तदान या संकल्पनेविषयी बोललं असतं तर त्यालाही कदाचित खोयात काढलं असतं की माझ्या अंगातलं रक्त मी कशाला दुसऱ्याला देऊ. पण कालांतरानंतर रक्तदान हे किती महत्वाचं आहे, एक प्रकारे पुण्याईचं काम आहे हे आता सर्वमान्य झालेलं आहे. त्यानंतर आता नेत्रदानाविषयीची चळवळ सुद्धा तितकीच अधिक घट्ट, अधिक बळकट झालेली आहे. आता त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे अवयवदानाचा. आज अवयवदान या संकल्पनेविषयी माहिती देण्यासाठी हे दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.